सोलापूर शहराला गेल्या अनेक वर्षांपासून पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय आणि अजूनही हा प्रश्न मिटलेला नाहीये। पण सोलापुरातला जो पाणी पुरवठा आहे तो सुरळीत आणि नियोजितपणे पार पाडण्यासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृहामध्ये सोलापूरचे महापौर विनायक कोंडाल यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली असून या आढावा बैठकीमध्ये सोलापूरचा पाणी पुरवठा सुरळीत आणि नियोजित आणि व्यवस्थित वेळेत आणि योग्य दाबाने झाला पाहिजे या संदर्भाचे महत्त्वपूर्ण आदेश सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना महापौरांनी दिले आहेत। शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत होणे कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही असा इशारा महापौर विनायक कोंडाल यांनी दिला। 3 दिवसाआड पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकाचे काटेकोरपणे पालन करण्याचे सक्त आदेश अधिकाऱ्यांना दिले। वीज पुरवठा खंडित होणे, यंत्रणेतील त्रुटी किंवा नियोजनाचा अभाव यामुळे निर्माण होणाऱ्या अडचणी तात्काळ दूर करून पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यावर त्यांनी भर दिला। शहरातील पाणीपुरवठा अधिक नियोजित व प्रभावी करण्याच्या दृष्टीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृह येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते। या बैठकीस उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, महानगरपालिका आयुक्त डॉक्टर ओंबासे, सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे, सिद्धेश्वर उत्सुर्गे तसेच संबंधित विभागीय अधिकारी उपस्थित होते। बैठकीत स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत राबवण्यात आलेल्या स्काडा प्रणालीबाबत सविस्तर सादरीकरण करण्यात आले। या आधुनिक प्रणालीद्वारे पाणी पुरवठा यंत्रणेवर रिअल टाइम नियंत्रण, गळती शोधणे, दाब व्यवस्थापन तसेच पाण्याचे योग्य वितरण सुनिश्चित करणे शक्य होत असल्याचे सांगण्यात आले। महापौर कोंडाल यांनी स्पष्ट केले की पाणी ही नागरिकांची मूलभूत गरज असून त्यात कोणतीही तडजोड होणार नाही। नागरिकांना वेळेत व पुरेशा प्रमाणात पाणी मिळणे ही प्रशासनाची सामूहिक जबाबदारी आहे। यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली।